19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोपे भाषण। निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम शिवभक्त बांधवांनो, आज 19 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या मातीतील सुवर्णक्षण। आज अशा एका महापुरुषाची जयंती आहे ज्यांच्या नुसत्या नावाने अंगावर शहारे येतात आणि रक्तामध्ये चैतन्य सळसळू लागते। ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 350 वर्षापूर्वीचा तो काळ आठवून पहा। चोहोबाजूला अंधार होता, रयतेवर अन्याय होत होता, आया बहिणींची आबरू सुरक्षित नव्हती आणि आपली मंदिरे पाडली जात होती। अशा भीषण काळोखात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर सनई चौघड्यांच्या सुरात एका सूर्याचा जन्म झाला। जिजाऊंच्या पोटी साक्षात स्वराज्य जन्माला आली। शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या रक्ताने स्वराज्याचा अभिषेक केला। त्यांच्याकडे सुरुवातीला सैन्य नव्हते की अमाप संपत्ती नव्हती, पण त्यांच्याकडे होती ती माणसं। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला आणि एसाजी कंक यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांची फळी त्यांनी उभी केली। महाराजांनी शिकवले की युद्ध हे केवळ शस्त्राने नाही तर जिद्दीने आणि बुद्धीने जिंकले जाते। इंद्रजिमी जंभ पर, बाडवसु अंभ पर, रावण सदंभ पर, रघुकुल राज है। पौन बारी बाह पर, संबुरती नाह पर, जो सहस्त्र बाह पर, रामद्विज राज है। दावा द्रुम दंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृग राज है। तेजतम अंश पर, कान्हजिमी कंस पर, त्योमलेंच बंस पर, शेर शिवराज है। मित्रांनो, या काव्याप्रमाणेच महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि आग्र्याच्या कैदेतून सुटून औरंगजेबाला चकित केले। हे पराक्रम केवळ कथा नाहीत तर तो स्वाभिमानाचा इतिहास आहे। शिवाजी महाराज म्हणजे केवळ युद्ध जिंकणारा राजा नव्हता, ते एक उत्तम प्रशासक होते। त्यांनी गड किल्ले बांधले, आरमार उभे केले, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रीचा सन्मान करायला शिकवले। शत्रूची सून असली तरी तिला साडी चोळी देऊन मानाने परत पाठवणारा हा जगातील पहिला आणि एकमेव राजा होता। आज आपण शिवजयंती साजरी करतो, पण ती केवळ मिरवणुकीपुरती मर्यादित नसावी। महाराजांचे विचार आपल्या डोक्यात यायला हवेत। अफवावर विश्वास न ठेवणे, व्यसनांपासून दूर राहणे, महिलांचा आदर करणे आणि राष्ट्रासाठी प्रामाणिक राहणे हीच महाराजांना खरी मानवंदना ठरेल। जाता जाता इतकंच म्हणेन, दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, धावलो तर शिवरायांच्या वाटेने धावेन। आणि पुन्हा जन्म मिळाला तर याच महाराष्ट्राच्या मातीत शिवरायांचा मावळा म्हणून जन्माला येईन। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद।